नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आषाढी एकादशी निमित्त श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ माधवनगर यांच्या वतीने फळे वाटप। सांगलीच्या माधवनगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवालय येथे आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। आषाढी एकादशीला ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते सर्व दर्शनासाठी या मंदिरात येत असतात। त्या सर्व भक्तांना श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ माधवनगर यांच्या वतीने फळे वाटप केली। या मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्यामध्ये अनाथाश्रम, वृद्धाश्रम, विविध वस्तूंचे वाटप तसेच रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर घेऊन सामाजिक कार्यात मोठा वाटा असणारे हे मंडळ असून विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना विविध प्रकारची फळे, त्यामध्ये सफरचंद, पेरू, ड्रॅगन फ्रूट, अननस, संत्री, मोसंबी अशा अनेक प्रकारच्या फळांचे काप करून वाटप करण्यात आले। यावेळी एस न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना मंडळाचे प्रमुख म्हणाले की गेली 4 ते 5 वर्षापासून आम्ही आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे पदार्थ वाटप करत असतो, पण यावेळी फळांचे वाटप केलं। यावेळी कल्पेश मेहता, नितेश फडणीस, निरंजन जाधव, यश डागा, पप्पू परमार, अभि ढवळे, शुभम सिसोदिया, निखिल बेडमुठा, जिग्नेश चाजेड तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सर्व भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे। सिद्धिविनायक मित्रमंडळ सोमवारपेठ माधवनगर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना आपण फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राइब करायला विसरू नका।